नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या शाळेवर सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. तर मित्रांनो, हा जो उपक्रम शाळेवर सुरू आहे, या उपक्रमाअंतर्गत, या अभियानाअंतर्गत आपल्याला तिथे त्या पोर्टलवर जी माहिती भरायची आहे त्यामध्ये बरीचशी जे उपक्रम आहे आपले, त्या उपक्रमाची सुद्धा माहिती भरायची आहे. जसं मित्रांनो, आपल्याला तंबाखूमुक्त शाळा मॉनिटर्स त्याचं एक प्रमाणपत्र तिथे जोडायचं आहे. तर ते प्रमाणपत्र आपल्याला कुठून मिळणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचं आहे, याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, कारण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे महत्त्वाचं अभियान सुरू आहे, या अंतर्गत पोर्टलवर आपल्याला बरीचशी माहिती भरायची आहे. 100 गुणांचं ते मार्किंग आहे तिथे, आणि तिथे जे आपले उपक्रम सुरू आहे वर्षभरापासून किंवा मागील काही वर्षापासून, त्या उपक्रमाची माहिती तिथे भरायची आहे. जसं स्वच्छता मॉनिटर हा जो उपक्रम होता त्याचीसुद्धा माहिती आपण या उपक्रमाअंतर्गत तिथे भरलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, तिथे एक महत्त्वाची माहिती म्हणजे तिथे आपल्याला तंबाखूमुक्त शाळा प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे किंवा जोडायचं आहे, आणि सोबत हा जो उपक्रम आहे तंबाखूमुक्त शाळा, या उपक्रमासंदर्भात तिथे माहितीसुद्धा भरायची आहे. यासाठी सुद्धा मित्रांनो तिथे काही गुण दिलेले आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मागील 2 वर्षाच्या अगोदर तंबाखूमुक्त शाळा उपक्रम हा जो उपक्रम आहे, हे जे अभियान आहे हे राबवलेलं होतं, आणि बऱ्याचशा शाळा या तंबाखूमुक्त आपण करण्यात आलेल्या आहे, आणि तसे बॅनरसुद्धा आपण आपल्या शाळेवर लावलेले आहे. आणि मित्रांनो, तेव्हा एक ॲप आलेलं होतं सलाम मुंबई म्हणून. तर त्या ॲपच्या माध्यमातून आपण तो जो उपक्रम होता तंबाखूमुक्त शाळा उपक्रम, त्या उपक्रमाचे काही फोटोसुद्धा तिथे अपलोड केलेले होते. तर मित्रांनो, आता आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा हा जो उपक्रम आहे, या अंतर्गत आपल्याला तंबाखूमुक्त शाळा प्रमाणपत्र लागणार आहे, आणि ते प्रमाणपत्र आपण त्या ॲपवरून कसं डाउनलोड करायचं, काय करावं लागणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो बघा, माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर सेंटरमध्ये जे आपल्याला ॲप दिसत आहे सलाम मुंबई नावाचं, हे ते ॲप आहे. ज्या ॲपवर आपण जेव्हा हा उपक्रम आपल्याकडे आलेला होता किंवा सुरू झालेला होता, त्या अंतर्गत आपल्याला बरीचशी माहिती, बरेचसे फोटो वगैरे या ॲपवर आपण डाउनलोड केलेले होते किंवा अपलोड केलेले होते. तर मित्रांनो, दिवसेंदिवस रोज वेगवेगळे उपक्रम येतात, वेगवेगळी माहिती येते, त्यामुळे बरीचशी माहिती मागची विसरल्यासारखी होते. तर बघा, ॲप आहे आपल्या मोबाईलमध्ये असेल किंवा नसेल तर आपण पुन्हा त्याला इन्स्टॉल करून सुरू करू शकता. तर बघा, तिथे आपण जे माहिती भरलेली आहे मित्रांनो, ती अशा पद्धतीने होती. आपण आपल्याकडे जर ते जुनं ॲप नसेल तर आपण ॲप डाउनलोड केल्यानंतर, याला सुरू केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे, आणि आपली माहिती जी भरलेली आहे तीसुद्धा आपल्याला दिसणार आहे. तर बघा, हे माझ्या शाळेची माहिती इथे दिसणार आहे आता. तर सलाम मुंबई या ॲपचं जे इंटरफेस आहे अशा पद्धतीने दिसणार आहे. फक्त इथे अत्यंत सोपा इंटरफेस आहे. 4 टॅब आहे फक्त इथे. स्टार्ट सर्वे म्हणून आहे, स्कूल डिटेल्स म्हणून आहे, सर्टिफिकेट म्हणून आहे, आणि युजर मॅन्युअल म्हणून आहे. तर याची सविस्तर माहिती आपण त्याच व्हिडिओमध्ये बघितलेली होती तेव्हा. तर मित्रांनो, जर आपण तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, जेणेकरून आपल्याला सर्व माहिती त्या ॲपबद्दल होणार आहे. तर बघा, आता आपण सरळ मुद्द्यावर येणार आहोत. जे आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत जे आपल्याला तंबाखूमुक्त शाळेचं प्रमाणपत्र जे लागणार आहे, ते प्रमाणपत्र आपल्याला या ॲपवरून मिळणार आहे आपल्या शाळेचं. कारण मित्रांनो, या ॲपवर आपण आपल्या शाळेची तंबाखूमुक्त शाळेची माहिती भरलेली आहे. तर बघा, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला 4 टॅब दिसत आहे. या 4 टॅबपैकी सर्टिफिकेटचं जर टॅब आपण सर्वेवर आपण क्लिक करून बघणार आहोत. TFS 9 क्रायटेरिया सर्वे यावर क्लिक केल्यानंतर बघा, इथे जे माहिती आपण अगोदर भरलेली होती ती संपूर्ण माहिती इथे दिसत आहे. अलर्ट आलेला आहे इमेज अप्रूव्ह म्हणून, म्हणजे जे माहिती भरलेली होती ती अप्रूव्ह झालेली आहे इथे. म्हणजे ही माहिती इथे अप्रूव्ह आहे. त्यानंतर नेक्स्ट करतो, हे सुद्धा माहिती अप्रूव्ह आहे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट करतो, ही सुद्धा माहिती अप्रूव्ह आहे इथे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट करणार आपण, 4थ्या क्रमांकाचं आहे हे, ही सुद्धा माहिती अप्रूव्ह झालेली आहे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट 5व्या क्रमांकाचं आहे, ही सुद्धा माहिती अप्रूव्ह आहे. 6व्या क्रमांकाचं हे सुद्धा माहिती अप्रूव्ह आहे. 7व्या क्रमांकाचं ही सुद्धा माहिती अप्रूव्ह आहे इथे. त्यानंतर 8व्या क्रमांकाचं मेकिंग ऑफ 100 यार्ड्स एरिया, म्हणजे 100 मीटरचं जे आपल्याला ते लावायचं होतं ते त्याबद्दल आहे. तर यालासुद्धा मी ओके करून घेतो. त्यानंतर नेक्स्ट. तर बघा मित्रांनो, इथे
इथे रिजेक्टेड रॉंग इनकरेक्ट फोटो अटॅच बनते. म्हणजे मित्रांनो, जर आपण तेव्हा माहिती भरलेली असेल आणि तिथे आपल्याला ही माहिती चेक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने, जी मी आपल्याला आत्ता दाखवली स्टार्ट सर्वेमधून, आणि इथे आपल्याला जे फोटो आपण अपलोड केलेले होते त्यापैकी एखादा फोटो जर रॉंग झालेला असेल तिथे अलर्ट येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला. तर आपल्याला तिथे काय करायचं आहे, ते इमेज बदलून घ्यायची आहे. पूर्ण आपलं इथचं काम फायनल जर झालं तरच आपल्याला ते सर्टिफिकेट जनरेट होणार आहे. तर मित्रांनो, आता मी इथे याला ओके करून घेतो. हे कशाचं होतं मित्रांनो, नो शॉप सेलिंग टोबॅको प्रॉडक्ट विथिन 100 yards ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. म्हणजे शाळेपासून 100 मीटर अंतरावर तंबाखू विक्रीचं दुकान वगैरे नाही असं जे काही असते त्याच्या संदर्भात तो फलक जो होता तो लावायचा होता तिथे. तर बघा, इथे मी इथे तो फोटो घेतलेला होता, परंतु तो फोटो बरोबर नाही, त्यामुळे कदाचित हे रिजेक्ट झालेलं असेल. तर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपले रिजेक्ट झालेले फोटो असतील ते आपल्याला पुन्हा अपलोड करायचे आहे तिथे. तर बघा, आता रिजेक्ट झालेलं आहे हे, त्यामुळे मी याला इथून काढून टाकतो. काढून टाकण्यासाठी बघा अत्यंत सोपं आहे. याला एक क्रॉसचं चिन्ह आहे इथे या फोटोवर, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे, तो फोटो निघून जाणार आहे. आणि आता आपल्याला अपलोड करण्यासाठी पुन्हा हे जे इमेजचे चिन्ह आहे दोन्ही, एक फोटो आपण तिथे अपलोड केला तरी चालणार आहे. तर त्या प्लसवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या प्लसवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या मोबाईलची गॅलरी येणार आहे. गॅलरीमधून आपल्याला तो फोटो घेऊन घ्यायचा आहे, जो फोटो आपल्याला तिथे अपलोड करायचा आहे तो. तर मित्रांनो, फोटो वगैरे आपल्याकडे अगोदरच तयार असले पाहिजे. तर बघा, मी आता माझ्या गॅलरीमध्ये जाऊन तो फोटो अपलोड करून घेणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे मी आता नवीन फोटो अपलोड केलेला आहे आणि अलर्ट आलेला आहे, यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड द सर्वे म्हणून. याला मी ओके करून घेणार आहे. आता ओके केल्यानंतर आपली नवी जे तिथे प्रश्न होते त्या संदर्भात संपूर्ण तो सर्वे पूर्ण झालेला आहे. यामध्ये आता माझा शेवटचा जो निकष होता, त्या निकषाचा जो फोटो होता तो रिजेक्ट झालेला होता. तर मी आता तो अपलोड केलेला आहे. तर तो अप्रूव्ह झाल्याशिवाय आपल्याला इथून सर्टिफिकेट काढता येणार नाही आहे. तर मित्रांनो, ते आपलं अप्रूव्ह झाल्यानंतर जो हा सर्वे आहे, या सर्वेमध्ये जे 9 निकष आहे, त्या 9 निकषाचे आपल्याला फोटो जे आपण अपलोड करणार आहोत ते अपलोड केल्यानंतर ते अप्रूव्ह होणार आहे. जर अप्रूव्ह झाले, पूर्ण फोटो अप्रूव्ह झाल्यानंतरच आपल्याला तिथे सर्टिफिकेट जनरेट करता येणार आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे. आता मी सर्टिफिकेटवर क्लिक करत आहे, परंतु इथे समोर जात नाही, कारण जो शेवटचा फोटो होता जो रिजेक्ट झालेला होता तो मी आत्ता अपलोड केला, त्यामुळे तो अप्रूव्ह व्हायला थोडा वेळ लागणार आहे. तर मित्रांनो, अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला या सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे. हे जे आता लिहून आलेलं आहे इथे TFS9 क्रायटेरिया सर्वे, यावर क्लिक करायचं आहे. तिथे अप्रूव्हचा आपल्याला मेसेज दिसणार आहे आणि सर्टिफिकेट म्हणून टॅब येणार आहे, त्यावर क्लिक करून आपल्याला अशा पद्धतीचं एक सर्टिफिकेट आपल्यासमोर येणार आहे. तर मित्रांनो, सर्टिफिकेट अशा पद्धतीचं असणार आहे आणि तिथे सर्टिफिकेटची सुद्धा टॅब येणार आहे. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं सर्टिफिकेट अगदी सहजपणे प्राप्त करून घेता येणार आहे. तर मित्रांनो, माझं अप्रूव्हल झालं नाही, त्यामुळे मला सर्टिफिकेट दाखवता येणार नाही. तर मी हे आपल्याला अशा पद्धतीचं सर्टिफिकेट येणार आहे दाखवत आहे. जर माझं अप्रूव्ह झाल्यानंतर मी 2 मिनिटाचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवून तो सुद्धा अपलोड करणार आहे आणि तुम्हाला तिथे प्रत्यक्ष दाखवणार आहे नेमकं सर्टिफिकेट कसं येणार आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचा व्हिडिओ हा असणार आहे, कारण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत आपल्याला बरेचसे जे उपक्रम आपल्या शाळेमध्ये अगोदरच सुरू आहे, त्या उपक्रमाचे सुद्धा काही माहिती आपल्याला तिथे भरायची आहे आणि प्रत्येकासाठी मित्रांनो मार्किंग आहे. जसं स्वच्छता मॉनिटरसाठी मित्रांनो 10 मार्काचं मार्किंग होतं तिथं, आणि त्याचा व्हिडिओ आपण मागे बघितलेला आहे काल परवा. तर मित्रांनो, आता तंबाखूमुक्त शाळा अंतर्गत सुद्धा तिथे माहिती भरायची आहे आणि त्याचं सर्टिफिकेट तिथे आपल्याला अपलोड करायचं आहे. तर ते सर्टिफिकेट आपण कसं मिळवायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला ते सर्टिफिकेट प्राप्त करून घेता येणार आहे. या संदर्भात हे वापरायचं कसं याची एक PDF सुद्धा मी आपल्याला याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे अशा पद्धतीची. तर मित्रांनो, हे बघा, हे PDF आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे त्याची संपूर्ण माहिती या PDF असणार आहे. ही PDF सुद्धा मी शेअर करणार आहे आणि अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला तंबाखूमुक्त शाळा जे आहे त्याचं सर्टिफिकेट प्राप्त करून घेता येणार आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतलेला आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.